एकही आरोपी सुटता कामा नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीड पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन. आजवरच्या तपासाचा घेतला आढावा. कराळवर मकोका लावण्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सरकारला अल्टिमेटम. मागण्या पूर्ण न झाल्यास सकाळी 10 वाजता सामूहिक आत्मदहनाचा इशारा. माझा सरकारवर पूर्ण विश्वास, मात्र विश्वासघात करू नका. आंदोलन मागे घेतल्यानंतर धनंजय देशमुखांची सूचक प्रतिक्रिया. तर तपासाची माहिती देण्याची वैभवी देशमुखांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचं सरकारचं षडयंत्र. मनोज जरांगेंचा आरोप. आरोपी सुटला तर धनंजय मुंडेंची टोळी संपू. जरांगेंचा इशारा. ठाकरे आणि पवारांना दगाबाजांची उपमा देणाऱ्या अमित शहांवर हल्लाबोल. तर बाळासाहेबांचा अपमान. राऊतांचं टीकास्त्र. तर प्रसिद्धीसाठी शहांचं वक्तव्य. सुप्रिया सुळेंचा पलटवार. शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. तर कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही. हसन मुश्रीफांकडून नकार घंटा कायम. सोयाबीन खरेदीला किमान 15 दिवस मुदतवाढ द्या. मुख्यमंत्री फडणवीसांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी. शिवराज सिंग चौहान यांच्याकडे मागणी. कांद्याच्या दरात 1000 रुपयांची घसरण. संतप्त कांदा उत्पादक संघटनेनं बंद पाडले होते लिलाव. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी. सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार. सिडकोचे अध्यक्ष मंत्री संजय शिरसाट यांचे एबीपी माझाशी बोलताना संकेत. एका कुटुंबात दोघांना घर घेण्याविरोधातली अटही शिथिल होण्याची शक्यता. चायना मांजामुळे वेगवेगळ्या शहरात अनेक जण जायबंदी. नागपूरमध्ये अवैध मांजावर बुलडोझर. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन. नॅशनल कॉन्फरन्सच्या उमर अब्दुल्लांकडून मोदींवर कौतुकाचा वर्षाव. काश्मीरचं हित नको असलेले कधीही यशस्वी होणार नसल्याचं वक्तव्य. महाकुंभ मेळ्यातल्या पहिल्या मुहूर्तावर 1.5 कोटी भाविकांचं पवित्र स्नान. जिल्हा प्रशासनाची माहिती. उद्या साधू महंतांचं पहिलं शाही स्नान. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा दुसरा दिवस. सिद्धेश्वर महाराजांचा योगदंड आणि कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त रुक्मिणी मातेला दही दुधाचा अभिषेक. अकलूजचं ग्रामदैवत असलेल्या अकलाई देवीलाही 64 भाज्यांनी सजावट. तर येवल्यासह हैदराबादमध्ये पतंग महोत्सवाचं आयोजन.